सिस्टर, डॉक्टर सुधीर चेकअपसाठी येणार होते. ते येऊन गेले का? आणि ते बेड नंबर 4च्या पेशंटची काय प्रोग्रेस आहे? मी तर आशाच सोडून दिली होती. आता पेशंटच्या तब्येतीत बरीच सुधारणा आहे. तिच्या घरातल्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली असेल. घरातल्यांनी कोण आहेत, कुठे आहेत आपल्याला काही माहिती नाही. आणि त्यांना माहिती नाही की त्यांचा एक माणूस इथे. एनिवे, आपण यांच्या परवा टेस्ट केले होते, त्याचे रिपोर्ट्स आले असतील तर माझ्या टेबलवर आणून ठेवा. ओके? ओ गॉड, ही मम्मा पण फोन का उचलत नाहीये? कोणीतरी फोन विसरून गेला वाटते. लॉस्ट अँड फाउंड मध्ये देऊन टाकते. हे काय करून बसले मी? किती बोलले त्या दिवशी अभिजितला, आणि तो रियाला प्रोटेक्ट करत होता. मी जर त्याच्या जागी असते तर समोरच्याचा दुप्पट अपमान केला असता. आणि त्याने बिचारा स्वतःची बाजू मांडत होता, ती पण मी ऐकून घेतली नाही. मला वाटलं, असं कसं वाटलं मला असं वाटलं कारण तो आणि सोनिया, पण तरी त्याने सोनियाशी कसं वागावं हा त्याचा पर्सनल इश्यू आहे. मी रियावरून त्याला वाटेल ते बोलले. मी का ऐकलं राहुलचं? हे काय करून बसले मी? मामी द्या ना. राहू दे, या सामानाची सवय आहे मला. ओझी बाकीची झेपत नाहीत मला. मामी चुकले. मी अभिजितला वाटेल तसं बोलले. खरंच चूक झाली माझी. प्लीज मामी, मला माफ करा प्लीज. ज्याने रियाचा गैरफायदा घेतला तो अभिजित नव्हता, तो राहुल होता. राहुल? या मम्मा, अभिजित तर तिथे मला वाचवायला आला होता. राहुलने जबरदस्ती मला त्या रूम मध्ये नेलं. आय न्यू इट. अभि असं काहीच करणार नाही. शमिका कारण नसताना किती बोलली अभिला. मी अभिजितला इतकं बोलले कारण परिस्थिती त्याच्याचकडे बोट दाखवत होती. पण मी त्याला सॉरी म्हटलंय हो मामी. शमिकाने अभिची माफी मागायला पाहिजे. ती तिथेच गेली. मम्मा, मी उगाच राहुलवर विश्वास ठेवला ग. हेच सांगत होते ना मी तुला. 2 दिवसापूर्वी मी तुला बोलले, ग्रो अप, मच्युअर हो. आयुष्य म्हणजे काय परिकथा नाहीये. पाहिलंच ना आज काय झालं. आय एम सॉरी मामी. मी कितीही वेळा सॉरी म्हणायला तयार आहे. माझी चूक झाली कळतंय मला. हेही माहितीये की सॉरी म्हटल्याने गेलेले क्षण परत येणार नाहीयेत. पण दुसरं काय करू मी? तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. शिक्षा? हो, शिक्षाच.
तुम्हाला आणि अभिजितला दुखावलंय ना मी. बघ मी सांगेन ती शिक्षा मान्य करायला लागेल. आहे कबूल? तुम्ही म्हणाल ते करीन मी मामी. डोळे पुस आधी. पुस डोळे. बेडाबाई कुठली? तुझं काय चुकलं माहितीये? अभिजितला तू जे काही बोललीस त्याची आधी खातर जमा करून घ्यायला पाहिजे होती. आणि तुलाही माहिती आहे की तू अभिजितला जे जे काही बोललीस तसा तो अजिबात नाहीये, हो ना? ठीक आहे, पण चुका कोणाच्या हातून घडत नाही. आपली चूक झाली हे मान्य करणं महत्वाचं. आणि त्या चुकीबद्दल माफी मागायला तू इथे आली आहेस. माफी मागायला फार हिंमत लागते पोरी. ती तू दाखवलीस, हो ना? आपण समजावू अभिला. ठीक आहे? ठीक आहे. चल मग. मामी, मेघना आणि माधुरी नाही दिसत आहेत. अगं आम्ही गेलो तो शॉपिंगला, पण त्यांचं आटपतंय कुठे? शेवटी मी म्हंटल मी पुढे जाते, घरात कामं पडलेत खूप. उद्या गणेश पूजन आहे ना आमच्याकडे, हो म्हणून. चल चल आज चल. मामी, खरंच खरंच थँक्यू. मम्मा, मी अभिजितला थँक्स म्हणून येते. मी पण येतो तुझ्या बरोबर. चल. नीना, आय थिंक मी अभिजितला फोन करून सॉरी बोलले पाहिजे. नीना, तू माझा फोन पाहिलास का ग? अगं तुझ्या रूम मध्ये असेल ना. नाही ना ग, मी बाहेरून आले आणि त्याच्यानंतर मला आठवतच नाही मी फोन कुठे ठेवला. अगं ये तू मॉल मध्ये गेली होतीस, तिथे तर नाही विसरलीस? मॉल मध्ये? ओह गॉड, आय होप मी फोन हॉस्पिटलमध्ये नाही विसरले. हे बघ, कोणाचा तरी फोन मिळालाय ग. लॉस्ट अँड फाउंड मध्ये जाऊन दे ना. अगं शेवटचा नंबर डायल कर, कोणाचा ते तुला कळेल. तुला काय करायचं ते कर, मला नको सांगू. मला इमर्जन्सी, प्लीज कर एवढं. मामी, मी थांबले खरी, पण स्वतःचीच लाज वाटते मला. असं कसं काय बोलले मी अभिजितला? अभि, काय झालं रे? काय नाही, बाईकचं काम करताना थोडंसं भाजलं. थांब. अरे औषध लावलं ना की बरं वाटेल. आई, काही औषध वगैरे नकोय मला. थोडा त्रास होतोय. हो दे. असं काय बोलतोयस? थांब आणते औषध. अभि, आय डोंट नो तुला थँक्स म्हणू की सॉरी, नाही कळत आहे. इट्स ओके. पुढच्याच काळजी घे जरा. थँक्स अ लॉट. अभी छोड़ने यार. हे जय, केम छो? हाय विपुल. काय म्हणतो? हाय. ये ना, उभीस का? बस. हाय. हाय. हाय शमिका. बरं झालं मी लवकर आला. का? त्याचं काय आहे, आज मॅच आहे ना फुटबॉलची. ओ विपुल, हसमुखलाल मेहता आणि फुटबॉल मॅच. क्या बात है. अगं बाबा कुठे आहेत? अगं पै काका भेटले होते त्यांना, त्यांच्याशी बोलत बसले आणि बहुतेक चहा पिऊनच येतील आता ते. क्या बात है. सोने पे सुहागा, म्हणजे मामा पण घरी नाही आणि फुटबॉल मॅच आहे. खरं सांगू, मी मामांना जाम घाबरतो. एक बात सांगू, मी पण त्यांना लय घाबरतो. ए मामी, मस्त पैकी गरम गरम चहा बनव आणि मस्त भजी बनव. हा ए विपुल, चल लाव मॅच. ए अभि, तू पण ये रे. मी काय बसलाय, आमची शॉपिंग बघायला चला. ए हो, चला ना तुम्ही. चला. मेघाची शॉपिंग ना कधीच संपत नाही आमच्याकडे.
अभि, शमिकाने माझी माफी मागितली आहे. तुझी वाट बघते केव्हापासून, कारण तुझी पण माफी मागायची तिला. आई, मला कोणालाही माफ नाही करायचं आणि तूही फोर्स करू नकोस मला. अरे पण या दिवस रात्र पैसा उडवा. कर्कश म्युझिक आहे का? सिगरेटचा धूर आणि दारूच्या वासानं खोली भरली आहे तुमची. हा, ही सगळी थेरा चालवून घेतली आम्ही, पण मुलीचा लफडा गप बसा. स्वातंत्र्य दिलं म्हणून वाटेल तो नंगाचाच करणार का? ज्या पैशाच्या जीवावर तुम्ही मजा मारताय ना, तो कमवायला रात्रीचा दिवस करतोय आम्ही. श्रीमंत आहोत म्हणून मूल्य विकून श्रीमंती नाही कमवलेली आम्ही. आणि पैशाचा सोडा, पण पुन्हा कुठल्या मुलीच्या आबरूशी खेळलात ना, तर याद राखा, संपत्तीतून बेदखल करू आम्ही तुम्हाला. शमिका आणि जय, तुम्ही माझ्याशी जे काही वागलात ना, त्याची परतफेड करण्याचा प्लॅन लवकरात लवकर आखेन मी. चला आता. I don't believe this. असं कसं फोन विसरू शकते मी तिकडे? आय एम शुअर तो फोन मी आशूच्या रूम मध्येच विसरले. माझ्या सेलवर मी ट्राय पण नाही करू शकत. कोणी उचललं तर त्या व्यक्तीला कळेल की माझं आणि आशूचं काहीतरी संबंध आहे म्हणून. गॉड, आशू जिवंत आहे हे कोणालाही कळता कामा नये. असं कसं करू शकते मी? ऑलरेडी इतकं स्ट्रेस आहे आणि त्यात काय लीनाचा पाहुणचार घ्यायला थांबले का मी शमिकाशी बोलायला हवं. नशीब तो जय तरी सिरियसली घेतोय. नाही, आज काहीही झालं तरी गोड बोलून शमिकाचं मन वळवायलाच पाहिजे. येस. ऍक्च्युली ही जी अति डिसाइडर मॅच आहे माहिती का, ही जर का फायनलला गेली तर काहीतरी पॉसिबल आहे. काही नाही रे, हा जो गोलकीपर आहे ना, याला पहिले सगळ्यात पहिल्यांदा काढलं पाहिजे. अरे हिची जी कांदा भाजी फर्स्ट क्लास झाली. हे बनवतात कशी? अगं काही नाही, एकदम सोपं आहे. पहिल्यांदा कांदा चिरायचा, मग बेसनाचं पीठ घ्यायचं. हे बेसन म्हणजे काय असतं? बेसन म्हणजे काय असतं? आई. हा, काय ग? अगं कांदा भाजी ठीक आहे, पण बटाट्याची भाजी खावीशी वाटतात हो ना? अगं डोहाळे लागलेत तुला, आणि तुझे डोहाळे मी नाही पुरवणार तर कोण पुरवणार सांग? तुला गंमत सांगू, तुझ्या वेळेला मला सुद्धा बटाट्याची भाजीच खावीशी वाटत होती. खूप खाल्ली भाजी मी. अगं रिया, शमिका घ्या ना, लाजू नका, घ्या. अभि, तू खाणार आहेस का भाजी? नाही, इच्छा नाही. अभिजित,
शमी मम्माला घरी फोन करून सांगायला पाहिजे की आता काही खायला नको आहे मला. आय एम फुल. हो ते तिच्या लँडलाईनवर फोन करा, तिचा सेल हरवलाय. सेल हरवलाय? कुठे? हो अगं ती कुठेतरी मॉलमध्ये गेली होती वाटतं, तिथे राहिला तिचा सेल. अरे मामाचा फोन? पण ती तर म्हणाली की तिचा फोन मॉलमध्ये हरवलाय म्हणून. कदाचित तिथे कुणाला तरी मिळाला असेल. बघते एक मिनिट. हॅलो कोण बोलताय? हा फोन आम्हाला हॉस्पिटलमध्ये मिळालाय. हॉस्पिटलमध्ये? तुमचा नंबर मिस कॉलमध्ये होता. पण मम्मा तर मला म्हणाले की ती मॉलमध्ये गेली आहे. हॅलो, फोन तुमचा कोणाचा आहे का? हो तो माझ्या आईचा आहे. कुठल्या हॉस्पिटलमधून बोलताय तुम्ही? सिटी हॉस्पिटल. ओके ओके मी येऊन कलेक्ट करते फोन. आलात की विचारा. 6वा मजला, नाहीतर शालेली नर्स कुठे? बरं येते मी. रिया अगं मम्माचा फोन मिळालाय, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येते पटकन. शमिका काय झालं? काय नाही मामी, मम्माचा फोन हरवला होता ना, तो मिळाला. मी पटकन जाऊन घेऊन येतो तो. अगं एवढ्या रात्री कशाला? उद्या जा ना. हो पण परत कुठे मिसप्लेस झाला म्हणजे प्रॉब्लेम होईल ना. एवढ्या रात्री एकटी कशी जाशील? एक काम कर, जयला घेऊन जा बरोबर. बरं या गो. चहा आणते. गुड पास गुड पास. मी तुला सांगतो आता यांची जी स्ट्रॅटेजी चालू आहे ना ती करेक्ट आहे. हा ये ना बस ना. जय अरे ऐक ना, मम्माचा फोन हरवला होता, तो मिळालाय. हॉस्पिटलमध्ये जावं लागेल घ्यायला. येतोस ना माझ्या बरोबर? गोल है, क्या बात है यार. समिका काय आलं, सेल मिळाला का? हो येतोस ना माझ्या बरोबर घ्यायला? आपण प्लीज उद्या जाऊया. हा मी उद्या गाडी काढतो. आता गाडी गॅरेजमध्ये आहे ना, आता घरी जावं लागेल, दुसरी गाडी घ्यावी लागेल. त्यापेक्षा आपण उद्या जाऊया प्लीज. मॅच पण आहे. प्लीज प्लीज प्लीज. कम ऑन कम ऑन. That's a goal यार. यांची स्ट्रॅटेजी करेक्ट चालू आहे माहिती का. मी तुला बोललो ना. रिया मी पटकन जाऊन येते. शमी मी येते तुझ्यासोबत. अगं पण अभिजित, काय बाबा? हिच्याबरोबर जर हॉस्पिटलमध्ये जा. बाबा पण जय आहे ना, माझा काय संबंध? प्रत्येक वेळेला संबंध असायलाच हवा का? एवढ्या रात्रीची एकटी कशी जाई हॉस्पिटलमध्ये? पण बाबा मी का जाऊ? मी सांगतो म्हणून. माझं ऐकणारच ना तू? जा तिच्याबरोबर. काका थँक्यू. पण मामा नसला की कसं मस्त आरडाओरडा करता येतं ना. अभिजित आय एम सॉरी. कुठलं हॉस्पिटल? सिटी हॉस्पिटल. अभिजित तुझ्या बाबांमुळे तुला यायला लागतंय. सॉरी, माझ्यामुळे उगाच तुला खरंच त्रास होतोय. नको येऊस तू. मी जाईन, मॅनेज करेन काहीतरी. लवकर बस, उशीर होतोय. हँडल आहे मागे.